जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। आपल्या धारदार लेखणीतून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि संकट काळात प्रत्यक्ष मैदानावर उतरून समाजसेवा करणाऱ्या इचलकरंजीतील लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सोनल विठोबा कांबळे तांबे यांना 2026चा मानाचा राज्यस्तरीय रायझिंग स्टार पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। कोल्हापूर येथील बीटे पाटील सभागृहात ताराराणी विद्यापीठ येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला। अष्टपैलू कर्तृत्वाचा गौरव स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या सोहळ्यात कला आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौ सोनल यांची निवड करण्यात आली होती। विविध वृत्तपत्रांतील स्तंभलेखन, महिला सुरक्षेवर मांडलेले परखड विचार आणि 2019च्या महापुरातील प्रत्यक्ष मदत कार्य यांमुळे त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली। मूळचे सासर रेंदाळा तालुका हातकणंगले असून सध्या त्या व्यावसायिक निमित्ताने इचलकरंजी येथे स्थायिक झाले। कष्टकरी कुटुंबाची प्रेरणा एका रिक्षा चालक वडिलांची कन्या असलेल्या सोनल यांचा प्रवास अत्यंत जिद्दीचा आहे। त्यांचे एक बंधू पोलीस दलात, दुसरे लष्करात आणि तिसरे अभियंता म्हणून कार्यरत आहेत। या संस्कारांची शिदोरी जपत सोनल यांनी लेखन आणि समाजसेवेसोबतच आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा तांत्रिक सेवा पुरवणारा व्यवसाय खंबीरपणे सांभाळला। कलासक्त कुटुंब आणि खंबीर साथ सोनल यांच्या या यशात त्यांचे पती आणि मुलगा वेदांश यांचा मोठा सिंहाचा वाटा। घर, व्यवसाय, लेखन आणि समाजसेवा अशा सर्वच आघाड्यांवर सौ सोनल यांनी आपली मोहर उमटवली आहे। पुरस्कारामुळे रेंदाळा आणि इचलकरंजी अशा दोनही गावांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होता। हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून माझ्या कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्याचा विजय आहे। या सन्मानामुळे सामाजिक कार्याची आणि लेखणीची जबाबदारी अधिक वाढली आहे। सौ सोनल कांबळे तांबे, सत्यमुख प्रतिनिधी, बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।